नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सतत काहीतरी थंडगार आणि गोड खावंसं वाटतं। म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यात घरच्या घरी सहज बनणारी एकदम क्रीमी आणि टेस्टी मटका कुल्फी बनवून दाखवणार आहे। ही कुल्फी बनवायला खूप सोपी आहे। यासाठी जास्त मेहनतही लागत नाही। बाहेर मिळणाऱ्या कुल्फीपेक्षा ही घरची कुल्फी खूपच स्वादिष्ट लागते। फक्त काही साध्या साहित्यात तुम्ही ही मस्त थंडगार कुल्फी तयार करू शकता। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही कुल्फी खूप आवडेल। उन्हाळ्यात घरच्यांसाठी किंवा पाहुण्यांसाठी हा एक परफेक्ट डेझर्ट आहे। तर चला मग वेळ न घालवता पाहूया कमी साहित्यात बनणारी उन्हाळा स्पेशल थंडगार मटका कुल्फी रेसिपी। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे छोटे छोटे मटके घ्यायचे आहेत। आता हे मटके संक्रांतीचे आहेत। तर तुम्ही तुमच्या घरात जर संक्रांतीचे मटके असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यामध्ये मटका कुल्फी बनवून घेऊ शकतात। तर मी हे मटके ना पहिले 4-5 पाण्याने घासून धुवून घेतले आणि त्यानंतर मी आता याला या पाण्यात ठेवणार आहे जोपर्यंत आपली ही पुढची प्रोसेस होत नाही तोपर्यंत। तर इथे आता मी ना थोडेसे काजू घेतलेत, थोडे बदाम, थोडी इलायची आणि 1 वाटी साखर। आता हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे बारीक वाटून घेतलं आणि आता इथे 1 वाटी घ्यायची। वाटीमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे। आता थोडंसं याच्यामध्ये दूध टाकायचं आणि याला मिक्स करून ठेवायचं आहे। तर आता ही वाटी पण आपल्याला साईडला ठेवायची आणि आता आपल्याला इथे गॅस चालू करायचा। गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं। तर ही मटका कुल्फी अर्धा लिटर दुधामध्येच बनवून रेडी होणार आहे। जास्त खर्चही लागत नाही, कमी साहित्यात होते आणि कमी वेळात सुद्धा होते। तर इथे मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलं कढईमध्ये। दूध मी पहिलेच गरम केलेलं होतं, तर ते घेतलेलं आहे आणि यामध्ये आता हा काजू बदामचा आपण वाटून घेतलेला कूट टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही याच्यामध्ये पिस्तासुद्धा टाकू शकता वाटताना। आता हे टाकल्यानंतर याला मिक्स करायचं, मिक्स करत राहायचं, मिक्स करायचं आणि जे वाटीत कॉर्नफ्लॉवर मी ठेवलं होतं ना मिक्स करून, ते आता थोडं थोडं करून याला ढवळत राहायचं। गाठी होऊ द्यायच्या नाही। इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। तर याला ढवळत राहायचं। लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात होतं। बघू शकता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण आपण याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। तर इथे आता परत मिक्स करायचं आणि इथे मी अर्धा चम्मच व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे। तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा स्किपही करू शकता, कारण आपण पहिल्याच याच्यामध्ये इलायची टाकलेली आहे। जर तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू, किंवा आवडत असेल तर टाका। तर इथे थोडंसं मी व्हॅनिला एसेन्स टाकलेलं आहे। आता याला मिक्स करायचं। इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। बघू शकता हे घट्ट झालेलं आहे। याला थोडं परत ढवळत राहायचं। 5 मिनटं फक्त याला शिजू द्यायचं। 5 मिनटानंतर आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करायचा, थंड होऊ द्यायचं। आता मी इथे 5 मिनटं शिजून घेतलं, गॅस बंद केला आणि थंड होऊ दिलेला आहे। आता इथे थंड झालेलं आहे। आता आपल्याला हे पाण्यात ठेवलेले मटकेसुद्धा धुवून एकदा काढून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे याला थोडंसं धुवायचं आणि सगळे हे मटके काढून घ्यायचे पाण्यातून। पण या पाण्यात ठेवायच्या आधी ना 2-3 पाण्याने पहिले छान असे स्वच्छ घासून धुवून घ्यायचे आहेत। तर इथे काढून घेतले आणि ते मी थोडेसे याला सुकण्यासाठी ठेवणार आहे, कारण थोडे ओलसर आहेत हे। तर इथे मी थोडे सुकण्यासाठी ठेवले, बघू शकता थोडे सुकलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये हे थंडगार झालेलं मिश्रण टाकून घ्यायचं। तर अर्धा लिटर दुधामध्ये 5 मटका कुल्फी होतील। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर दूध थोडं जास्त घ्या। कॉर्नफ्लॉवर पण 2 चम्मचऐवजी 3 चम्मच टाकू शकता। तर इथे असं पळीने मी सर्व मटक्यामध्ये हे आईस्क्रीमचे मिश्रण टाकून घेत आहे। बघू शकता सर्व टाकलेलं आहे। आता अशा प्रकारे मी रॅपिंग पेपर याला लावणार आहे। तुम्ही दुधाची पिशवी असते ना, ती सुद्धा कट करून याला लावू शकता किंवा सिल्वर पेपर पण लावू शकता। आता हे लावायचं आहे आणि वरतून एक रबर लावून घ्यायचं आहे, किंवा याच्यावर प्लेटसुद्धा झाकून ठेवू शकता। तर मी सर्व याला आता रॅपिंग पेपर आणि रबर लावून घेते आणि लावल्यानंतर आपल्याला ना एका ताटात हे मटके ठेवायचे आहेत आणि 8 घंट्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे। तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या फ्लेवरची पण मटका कुल्फी बनवू शकता। तर नक्कीच या उन्हाळ्यात ट्राय करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे आणि नक्कीच सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे। आता मी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये हे मी मटके ठेवले आणि हे असंच ताट मी फ्रीझरमध्ये 8 तासासाठी ठेवणार आहे। तर आता 8 तास झालेले आहेत। त्यानंतर मी
हे ताट काढून घेतलं. आता मी तुम्हाला दाखवते आईस्क्रीम झाली की नाही. तर आईस्क्रीम खूप छान झालेली आहे. मी आता एक एक असं रबड काढून याचा कागद काढून घेते. बघू शकता खूप छान दिसत आहे आणि झालेली सुद्धा आहे आणि जमलेली पण आहे आईस्क्रीम आणि टेस्टी तर खूपच झालेली आहे. तर हे बघा किती छान झाली आहे. पण मी ना याच्यावर बदामाचे काप ना टाकायची विसरली होती, म्हणून मी आत्ता टाकून घेणार आहे. आता मी सर्व कागद काढून घेते सर्व कागद आणि याच्यावर थोडेसे बदामाचे काप टाकून घेणार आहे. हे बदामाचे काप आपण जेव्हा हे कागद लावत होतो ना फ्रीझरमध्ये ठेवायच्या आधी तेव्हाच टाकायचे आहेत, पण मी विसरले, त्यामुळे मी आता नंतर टाकणार आहे. तर याच्यावर मी थोडेसे बदामाचे काप टाकून घेते. तर दिसायला अजून छान आकर्षित दिसतात हे. त्यामुळं तुम्हाला नसेल टाकायचं तर स्किप पण करू शकता. आता मी सर्व टाकून घेतले आणि आता ही मटका कुल्फी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर ही मटका कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.